अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 24 जुलैला म्हणजेच गुरुवारी आषाढी अमावस्या आहे। हिलाच गतहरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। बुधवारी रात्री 2:29 अमावस्येला सुरुवात होऊन गुरुवारी रात्री 12:41 याची समाप्ती असणार आहे। म्हणजेच काय तर गुरुवारी दिवसभर अमावस्या आहे। आपण दिवा अमावस्येच्या निमित्त दिव्यांची पूजा कशी करायची, त्यांची सेवा काय करायची, त्याचबरोबरीने अमावस्येनिमित्त दिवसभरामध्ये आपण काय काय करू शकतो तेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळतील। तर 24 जुलै म्हणजेच गुरुवारी दीप अमावस्या आहे। या दिवशी आपल्याला घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करायची असते। पूर्वीच्या काळी जेव्हा घरामध्ये लाईट्स नव्हत्या तेव्हा पूर्वापार दिवे किंवा कंदील वापरले जायचे आणि जून महिन्यापासून दिवस छोटा आणि रात्र मोठी होत जाते। म्हणजेच काय तर संध्याकाळी अंधार पडायला लवकर सुरुवात होते। त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये जेवढे काही दिवे असतील, कंदील असतील तर ते घासून पुसून स्वच्छ केले जायचे आणि दीप अमावस्येच्या दिवशी याची पूजा केली जायची आणि दुसऱ्या दिवसापासून हे वापरात काढले जायचे। तर दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला जो आपल्या सणांचा व्रतवैकल्यांचा राजा मानला जातो तर त्याला सुरुवात होत असते आणि त्या निमित्तानं आपल्याला हे दिवे घासून पुसून स्वच्छ लखलखीत करायचे असतात। पहिल्यापासून ही जी प्रथा चालू आहे ती आता सुद्धा आपण चालू ठेवली आहे। प्रत्येक गावागावांमध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये मात्र याची पूजा करण्याची पद्धत किंवा प्रसाद नैवेद्य दाखवण्याची पद्धत वेगळी आहे। तर आता पूजा कधी कराल, ज्याही काही आपण अमावस्येनिमित्त लक्ष्मी प्राप्तिकारकच्या सेवा करतो त्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, कारण गुरुवारी दिवसभर अमावस्या आहे। पण उंबरठ्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करतो किंवा या दिवशी आपण देव पंचामृताने स्वच्छ करत असतो किंवा घरामध्ये श्रीयंत्र असेल, लक्ष्मीचा टाक असेल तर त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन ही सेवा करत असतो। तर या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, परंतु दीप अमावस्येनिमित्त आपल्याला जी दिव्यांची पूजा करायची ती मात्र संध्याकाळी तिन्ही संध्येच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेलाच करायची आहे। तर आता ही पूजा का करायची, कधी करायची, कशी करायची ते आपण व्हिडिओमध्ये बघूया। तुमच्या देव्हारासमोर जर जागा असेल तर तिथेही पूजा मंडणी करा, नाही जमलं तर दुसरीकडे केली तरीही चालेल, पण पूजा मंडणी मात्र संध्याकाळीच करा। दिवसभर अमावस्या आहे पण सकाळी आपल्याला ही पूजा नाही करायची, संध्याकाळीच करायची असते। तर जेवढे तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोणत्याही धातूचे असतील, मग ते मातीचे असतील, कोणतेही स्टीलचे, तांब्या पितळेचे जेही काही दिवे असतील ते आपल्याला सकाळी स्वच्छ घासून पुसून ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी हे आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे आहेत। तर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकलं तरीही चालेल आणि 2-2 वाती घालायचे आहेत। आता देव्हारासमोर आता जी मी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ पुसायची आहे। तिथे चौरंग ठेवा किंवा पाट ठेवलात तरीही चालेल, त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं आणि जेवढे तुम्ही दिवे प्रज्वलित करणार आहात त्या खाली तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे। तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू वाहायचं, त्याच्यावरती हे दिवे ठेवायचे आणि काडेपेटीने प्रत्येक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। दिवा प्रज्वलित झाला की प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू वाहायचं आणि फुलसुद्धा वाहायचं। त्याचबरोबरीने आता आपल्याला नैवेद्य काय दाखवता येईल तर तुम्ही पुरण किंवा खडी साखर, नाहीतर दही किंवा दूध आणि साखर, नाहीतर एखादं फळ जरी दाखवलं नैवेद्याला तरीही चालेल। हा जो नैवेद्य असतो तो रात्री घरातल्या प्रत्येकाने आपल्याला खायचा आहे। अशा प्रकारे दिव्यांची पूजा करायची आहे। दिव्यांना धूप दीप ओवाळून अगरबत्ती दाखवून आपल्याला घंटी वाजवायची आहे आणि अशा प्रकारे दिव्यांची पूजा करायची आहे। दिव्यांची पूजा झाल्यानंतर जे कणिक असते त्याचे आपल्याला दिवे बनवायचे आहेत। एखादा दिवा बनवलात किंवा 5 दिवे बनवलेत तरी चालतील, ते ताम्हणामध्ये घ्यायचे, त्यामध्ये सुद्धा तेल टाकायचे, 2 वाती टाकायचे आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। दिव्यांची पूजा कराल किंवा दिव्यांना जेव्हा ओवाळाल तेव्हा मात्र शुभं करोती म्हणायचे किंवा दिव्या दिवा दीपत्कार कानी कुंडल मोतीहार हा जो आपला स्तोत्र आहे ते आपल्याला दिव्यांना ओवाळताना म्हणायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। याच दिव्यांनी तुमच्या घरामध्ये जीही कोणी लहान मुलं असतील त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। या दिव्यांनी त्यांना ओवाळायचे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची। ती पूजा झाली आहे, आता सेवा काय करायची तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ जप करायचा, त्यानंतर 1 वेळा श्री सूक्ताचं पठण, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचे। व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते तुम्ही स्तोत्र या दिवशी म्हणायचे। अशा प्रकारे आपल्याला दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्येनिमित्त घरामध्ये पूजा अर्चा करायची आहे, सेवा करायची आहे। वर्षभर आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतच असतो
आणि याच दिव्यांच्या प्रकाशातून, दिव्याच्या ज्योतीमधून देव आपल्याला बघत असतो। आपली सेवा या दिव्यांमार्फतच देवांपर्यंत पोहोचत असते। तर दिव्यांप्रती एक कृतज्ञता, एक प्रेम किंवा दिव्यांची एक सेवा म्हणून आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिव्यांची पूजा अर्चा करायची असते। कारण आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल, कोणती सेवा असेल, पूजा असेल, तर प्रथम आपण दीप प्रज्वलन करतो, दिव्यांची पूजा करतो आणि मगच आपण सेवेला किंवा शुभ कार्याला सुरुवात करत असतो। म्हणजे दिव्यांचं एवढं महत्त्व आपल्या पूजेमध्ये आहे। तर दिव्यांप्रती एखादी सेवा म्हणून आपल्याला या दिवशी यांची पूजा अर्चा करायची असते आणि मग आपल्याला श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सणाला हे दिवे वापरायचे असतात। तर तुम्ही सुद्धा याआधी ही पूजा करत असाल तरी ही पूजा तुम्हाला करायचीच आहे। पण जर नव्याने कोणी ही सेवा करणार असेल, दिव्यांची पूजा करणार असेल, त्यांनी मात्र या अमावस्येपासून या सेवेला नक्की सुरुवात करा। अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे। तुम्ही प्रत्येकाने ही सेवा अवश्य करून बघा। घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी यायला मदत होते, आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये खूप मांगल्याचं वातावरण निर्माण होतं। तर या दिवशी मात्र घरामध्ये मांसाहार किंवा मद्यपान मात्र कोणीही करायचं नाहीये, कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो। गटारी अमावस्या म्हणून याला जे काही नाव दिले ते मात्र पूर्णतः चुकीचे आहे। या दिवशी आपल्याला दिव्यांची अमावस्या करायची असते। ही गतहरी अमावस्या आहे आणि याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज आणि मांसाहार मात्र पूर्णतः बंद ठेवायचं आहे। जर तुम्हाला सुवेर, सुतक किंवा मासिक पाळी असेल तर मात्र ही सेवा करायची नाहीये, परंतु दिवसभर मात्र तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता किंवा शुभं करोती सुद्धा तुम्ही संध्याकाळी म्हणू शकता। प्रत्येकाने ही सेवा अवश्य करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत। तोपर्यंत धन्यवाद। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।